आता ज्ञान माणसाला दिलं का जनावराला दिले? मनुष्याला दिले. पण आज मनुष्याला भगवंताने ज्ञान दिले. जर दोष दृष्टी ठेवणाऱ्या मनुष्याला गोपनीय गोष्ट सांगितली तर त्या माणसावर उलटा परिणाम. आता ज्या माणसाला सतत दोष बघायची सवय, अशा माणसाला आपण अध्यात्म ज्ञान सांगायचं नाही. का बरं सांगितलं? कारण हे सर्व गौतम गोरहस्य. काय सर्व गौतम गोरहस्य? की प्रत्येक जीव हा परमेश्वराचा निराकार आहे. हा, आणि ही जर गोष्ट आपण सांगितलं की आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, काय झालं? त्या परमात्म्याची निंदा करतो, त्या उलटा आपल्याकडून त्या गोष्टी घडतायत. तर त्या मनुष्यावर त्याचा उलटा परिणाम होतो. तो त्या गोपनीय गोष्टीचा उलटा अर्थ लावून सांगणारा देखील दोष पाहू शकतो. काय होतं की माणसात दोष पाहता पाहता त्या संतात सुद्धा दोष पाहतात. आता संत कसे माणसात असून ते माणसाचे कधी नसत. कसं असतं की जसं तुम्ही दुकानात गेले तर तुम्ही म्हणले मोहरी देता, तो मोहरीच देणार आहे. तर तो कलुंजी देईल का काळे तेल देईल, तो तेच देणार आहे. मग अशा पद्धतीने इथं सांगण्याचा प्रयत्न असा केलेला आहे की तुम्ही दुकानात जे मागताल तेच दुकानदार देणार आहे. जर तुम्ही लोकांच्या मध्ये दोष पाहता तर परमेश्वर पण तुम्हाला दोष दृष्टी देणार आहे. मग या ठिकाणी परिणाम आपण म्हणायचं असं कसं घडतंय, असं का घडतंय, का मला प्रगती आहे, का मला घ्यायचं आहे. कारण तुम्ही काय मागताय ते तर तुम्हाला कळलं पाहिजे ना, तुम्ही मागताय काय. मग या ठिकाणी जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तुम्ही जे मागितलं तेच तुम्हाला दिलं गेलेलं आहे.